आपल्या समाजात व्हावी आणि समाजाने त्यांच्याकडे आदर्श घ्यावा, हाच त्याचा मागचा उद्देश आहे। आणि याच अनुषंगाने आज संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जांभिवली यांच्या वतीने हा यशोचित मान सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आपले ॲडव्होकेट सुरेश चिमन शिंगवे तसेच त्यांची पूर्ण फॅमिली यांचं ग्रामस्थ मंडळ जांभिवली तसेच आदिवासी विकास संघटना अंबरनाथ यांच्या वतीने यांचं यशोचित मान सन्मान आणि सत्कार झाला पाहिजे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी पुढे यायचे। या ठिकाणी बघा आपल्या जांभिवली गावाचे अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि अशा वेळेस आपण सर्व जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी आपले बंधुराजे आहेत त्यांचं सत्कार समारंभासाठी आपण पुढे यायचे। मी सर्व ग्रामस्थ मंडळ जांभिवली यांना विनंती करतोय की आपण सत्कारासाठी पुढे यायचे। आज आपल्या समोर ज्यांचं मान सन्मान होतोय, बघा कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर एकट्याने होत नाहीये। त्याच्यासाठी आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबाचा खूप मोठा हात असतोय। आज सुरेशजी शिंगवे यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब तर होतंच, पण विशेष म्हणजे त्यांच्या सहचारिणी जे आहे त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणूनच त्यांच्या योगदान असे कितीतरी उदाहरण त्या परिसरामध्ये आहेत की ज्यांच्याकडे इच्छाशक्ती प्रबळ आहे त्यांनी यश संपादन केलेलं आहे। आपल्याला सांगायला एक अभिमान वाटेल, याचं उदाहरण आपल्या गावामध्ये आहे। आहे की तिथे कमी आपला समाज पुढे जायला वेळ लागणार नाहीये। या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने ॲडव्होकेट साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे।
अंबरनाथ ठाणे जिल्हा यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी ॲडव्होकेट सुरेश जी शिंगवे यांचं निश्चित मान सन्मान होणार आहे। पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मंचावर यायचे। हॅलो, संघटनेच्या सर्व सदस्यांनी आणि आमचे बोरिवलीचे आमचे मामा वगैरे आहेत आणि सर्वांनी स्टेजवर जाऊन संघटनेच्या वतीने सुरेश यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। प्लीज आपण सर्वांनी बुटीक सुंदर ग्रुप सर्वांनी आपण जाऊन एकत्र सत्कार करा। तर काही आता सत्कार झालेला आहे फायनली। तर आता आपल्या शिवमबाईचा बड्डे सेलिब्रेट तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा, तुम्हाला असंच चांगला कॉन्टेंट बघायला भेटणार आहे पुढे पण। तर मित्रांनो इथे सगळी आमची पोरं आहेत आणि इकडे सगळ्याचा आरती वगैरे करायला घेतली।
पडला तू पायावर दुकान सांभाळ त्यात पण वाटली का